नमस्कार मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। सर्व पेन्शनधारकांना आनंददायी बातमी केंद्र सरकारने दिली। सर्व पेन्शनधारकांना केंद्रातून 6 अप्रतिम भेट दिल्या। अप्रतिम भेटमधून मिळाले अनेक फायदे। कोणते फायदे मिळाले आहेत, काय आहे अप्रतिम या 6 भेटवस्तू, सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया। कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे। बघा ही बातमी काय आहे आणि यामधून तुम्हाला आता 6 भेटवस्तू कोणत्या मिळणार आहेत, ज्यामधून तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहेत बघा। आता ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने दिली एक अप्रतिम भेट। या योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना मिळतील अनेक मोठ्या भेटवस्तू आणि लाभ मिळणार आहेत। सर्व पेन्शनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात। बघा आता हे पेन्शनधारक कोणत्या याचा लाभ घेऊ शकतात आणि 6 भेटवस्तू कोणत्या असणार आहेत बघा। भारत सरकारच्या प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत सर्व ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रकारची सूट देण्यात आली आहे। भारत सरकारच्या मते ज्या व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे असे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना ज्येष्ठ आणि 80 वर्षेवरील अतिज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जाते। सरकारच्या मते 80 वर्षाचे जे नागरिक आहेत त्यांच्या वरील नागरिकांना अतिज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जाते। इतकेच नाही तर 80 वर्षेवरील नागरिकांना अनेक सवलती जास्त यामध्ये दिलेल्या आहेत। बघा आता तुम्हाला जी अपेक्षा आहे की आता 6 ज्या भेटवस्तू आहेत त्या कोणत्या दिलेल्या आहेत बघा। आता पहिली जी भेटवस्तू आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर सवलत। आयकरमध्ये ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये सवलत दिली आहे। बघा आता सवलत कोणती दिली आहे मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात। या सूटमध्ये सामान्यपणे आयकर सवलत सामान्य नागरिकांसाठी 2.5 लाख म्हणजे तुम्हाला 2.5 लाख रुपयांची मर्यादा आहे। मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा आता वाढवल्या आणि ही मर्यादा आता 3 लाख रुपये होती। यासोबतच अतिज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे जे 80 वर्षाच्या पुढील नागरिक असतात त्यांना 5 लाख रुपये ही मर्यादा केलेली आहे। बघा आता दुसरी जी तुम्हाला सूट देण्यात आली आहे ती मध्ये ॲडव्हान्स टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे। बघा आता ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांना म्हणजे अतिज्येष्ठ म्हणजे 80च्या वरचे जे नागरिक आहेत त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे केंद्राकडून। आता बघा जेव्हा आयकर वर्षातील आयकर वर्ष रुपये 10,000 पेक्षा जास्त असेल अशामध्ये त्यांना ॲडव्हान्समध्ये सूट देण्यात आलेली आहे। फक्त ते ज्येष्ठ नागरिक 60 वर्षाच्या पुढील व कमीत कमी अतिज्येष्ठ म्हणल्यावर 80च्या पुढची पाहिजे। बघा आता तिसरी जी सूट देण्यात आली ती म्हणजे पेन्शनवरील मानक व वजावट यामध्ये सूट देण्यात आली आहे। बघा आता ज्येष्ठ नागरिकांना देखील पेन्शनवर 50,000 रुपयांची मानक वजावट दिली जाते। ज्येष्ठ नागरिकांना जे 60 वर्षाच्या पुढचे असतील आणि 80च्या वरचे अतिज्येष्ठ नागरिक त्यांना मानक सूट जी काय असेल ती वजावट ती दिली जाते। मेडिकल इन्शुरन्स बघा आता मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम मित्रांनो ज्येष्ठ आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना रुपये 25,000 ऐवजी आरोग्य विमा प्रीमियम किंवा वैद्यकीय खर्चावर दरवर्षी 50,000 रुपयांची सूट दिली जाते। बघा आता तुम्हाला हे सर्वात महत्त्वाचं आहे, तुमचं मेडिकल असेल त्यावेळी तुम्हाला 50,000 ऐवजी आरोग्य विमा प्रीमियम तुम्हाला वैद्यकीय खर्चावर आता 25,000 ऐवजी 50,000 रुपयांची तुम्हाला सूट मिळणार आहे। बघा आता चौथा जी महत्त्वाचा आहे बघा, ज्येष्ठ नागरिकांना अपंगत्वाच्या आधारावर सूट देण्यात आलाय। अपंगत्वाच्या आधारावर सूट कलम 80DD अंतर्गत ज्येष्ठ आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना अपंगत्वाखाली प्रतिवर्ष रुपये 75,000 रुपये ते 1,09,000 रुपये इतक्यापर्यंत तुम्हाला सूट दिली जाते। बघा आता तुम्हाला इतकी सूट केंद्राकडून दिली जाते। बघा सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला आता कोणत्या अंतर्गत अपंगत्व जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी सांगतो। बघा अपंगत्व आधारावर सूट कलम 80DD अंतर्गत ज्येष्ठ आणि अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना अपंगत्वाखाली प्रतिवर्ष म्हणजे 75,000 रुपये ते 1,09,000 रुपयापर्यंत तुम्हाला सूट मिळणार आहे। म्हणजे ज्या लोकांचा हातपाय मोडला असेल, ज्या लोकांना अपंगत्व असेल त्यांच्यासाठी ही बातमी खरोखरच खास आहे, कारण त्यांना यामध्ये चांगली सूट मिळणार आहे। बघा आता 5वी जी सूट आहे ती सर्वात महत्त्वाची आहे, विशिष्ट आजारासाठी सवलत।
तुम्हाला कोणताही आजार असेल, काही लोकांना आता बऱ्यापैकी मला वाटतंय शुगर असते, काही लोकांना मणक्याचा त्रास असतो, बऱ्याच प्रकारचे आजार असतात, त्यामुळे सरकारनं आता 5वी सूट दिली आहे. बघा आता मित्रांनो, ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांना कर्करोग, एड्स, पार्किन्सन्स आणि स्मृतिभ्रंश म्हणजे डोक्याचं जे काय असेल इत्यादी इतर अनेक आजारावर उपचारासाठी 1 लाख रुपयापर्यंतची सूट दिली जाते. सामान्य माणसाबद्दल बोलायचे झाले तर 40,000पर्यंत सूट दिली जाते. परंतु हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 1 लाख रुपयापर्यंत आता सूट दिलेली आहे. बघा, आयकर रिटर्न भरणे ज्येष्ठ नागरिकांना कागदावर आयकर रिटर्न भरण्याची परवानगी आहे. बघा आता कागदावर त्यांना आयकर रिटर्न सुद्धा भरण्याची परवानगी आता मिळाली आहे. सामान्य माणसाला ई फायलिंग करणे बंधनकारक आहे. बघा आता त्यांच्यासाठी आयकरमध्ये त्यामध्ये सुद्धा सवलत मिळाली आहे. बघा आता 6वी जी तुम्हाला आता जी काय असेल सूट देण्यात आली ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, व्याज उत्पन्नावर सवलत. पहिला व्याज उत्पन्नावर जे काय टॅक्स लागत होते त्यावर सवलत काय दिली आहे. बघा, ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर कायदा कलम 80 TTA या अंतर्गत पोस्ट ऑफिसमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर तुमची जे पोस्ट ऑफिसमधून जे काय व्याज मिळते त्या उत्पन्नावर वर्षाला 50,000 रुपयांची सूट दिली जाते. बघा, फॉर्म क्रमांक 15H चा वापर ज्येष्ठ नागरिक RD असेल, तुमची FD असेल, त्याचा लाभांश, पेन्शन किंवा इतर कोणत्याही गुंतवणुकीद्वारे मिळालेल्या उत्पन्नावर बँकेकडून TDS दावा करण्यासाठी फॉर्म क्रमांक 15H वापरू तुम्ही शकता. त्याद्वारे सुद्धा तुम्हाला हे सूट देण्यात आले. बघा आता लक्ष देऊन तुम्हाला या सूटचा फायदा कसा घ्यायचा. बघा आता 7वी जी सूट दिली आहे ती महत्त्वाची आहे. आता ज्येष्ठ नागरिक आयकर रिटर्न सूट, तुम्ही जे आयकर भरता तुम्हाला 40,000, 50,000, कुणाला लाख रुपये सुद्धा पेन्शन महिन्याला चालू आहे, त्यांच्यासाठी आयकरनं म्हणजेच इन्कम टॅक्स बाबत सरकारनं सूट दिली. मग हे तुम्हाला सूट कशी दिल्या, काय दिले, लक्ष देऊन बघा. ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाचा स्रोत फक्त पेन्शन किंवा जमा केलेल्या रकमेवर व्याज एवढाच आहे. आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना आईबापांना मुलं सांभाळत नाहीत त्या नागरिकांना काय आहे की त्यांनी पेन्शनवर जगतात. मग पेन्शनवर काय, त्याच्यावर पहिला व्याज लागत होतं, व्याज म्हणजे व्याजावर त्या इन्कम टॅक्स सुद्धा लागत होता. त्यावर केंद्र सरकारने एक दिलासादायक बातमी दिली आहे की त्या व्याजावर आता तुम्हाला एवढंच की बाबा व्याजावर त्या तुम्हाला सूट मिळणार आहे. त्यामुळे बँकेच्या आयकर कपातीसाठी ते जबाबदार राहत असतील. म्हणजे तुमची जे बँकेचं व्याज येतं त्यावर अनेक जण जबाबदार राहतात, अनेक जणांना पेन्शन येत नाही, ते बँकेच्या व्याजावर जगतात, त्यांच्यासाठी सांगितलंय. यासोबतच ज्या नागरिकांचे वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे, ज्या नागरिकांचं वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे त्या सर्व नागरिकांना आयकर रिटर्न पत्र भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. म्हणजे जे नागरिकांचं 75 वर्षापेक्षा जास्त वय असेल त्या नागरिकांना या व्याजावर जे काय व्याज मिळतं त्यावर सूट केंद्रानं आता दिली आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वच बाबतीत आपल्याला टोटल 6 जे काय वस्तू दिलेल्या आहेत केंद्रानं, त्यामध्ये सर्वच पेन्शनधारक आनंदी आहेत का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.